Friends, first of all, I welcome to all of you in the new online session of English. Friends, 1.1 being neighborly, that lesson is deleted from our syllabus for this year due to COVID-19. So directly we have started 1.2, that is on to the summit. We reach the top. This lesson we have to discuss. So it is very important lesson, and here we can get some inspiration to get success or to achieve our goals. आपलं एखादं ध्येय ठरवलं असेल तर अचीव कसं करायचं त्याच्याबद्दल एक लेसन आहे. सो हिअर वन ऑफ द ग्रेट पर्सन हु हॅज क्रिएटेड हिस्ट्री फॉर इंडिया, दॅट पर्सन्स लेसन इज हिअर. त्याची बायोग्राफी किंवा त्यांनी जो लेख दिलेला आहे, त्यांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे इथं. तेनसिंग नोर्गे, दॅट पर्सन. So 1.2 on to the summit. Summit means the highest point of anything. एखाद्याचा हायेस्ट पॉइंट जो असेल, टॉप पॉइंट जो असेल, तर त्याला आपण म्हणतो समिट. वी रीच द टॉप. सो हिअर द एक्सपिरियन्स ऑफ तेनसिंग नोर्गे इज डिस्क्राइब हिअर आफ्टर कंप्लीटिंग हिज सक्सेस एज अ mountaineer. Now, first of all, we have to discuss about the icebreaker. What are the questions given here in the icebreaker? Those we have to solve here. One of the activities given here. Discuss with your partner and complete the web of different activities related to climbing. So some activities which are related with climbing that we have to describe here, or on that we have to discuss here. Web chart is given here. This we have to complete. So climbing, rappelling is there. Two examples are given here for us. दोन एक्झाम्पल आपल्याला इथे दिलेले आहे. पण अदर एक्झाम्पल वी हॅव टू सी अवर सेल्फ. इथं आपल्याला दुसरी आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. हिअर रॉक क्लाइम्बिंग असेल, रॅपलिंग असेल, और नेक्स्ट वी कॅन से हॉर्स ट्रेकिंग असेल. This is also a kind of climbing while we are climbing the mountain or hill. In that it may be horse climbing or horse trekking asil. Otherwise hill walking asil. So you can write your own, means you can write the information which you know. Miss, here I am giving the information horse trekking asil, hill walking asil. But if you know some extra information, extra any climbing activity is there, that you can write here. So it's on you. तुम्हाला जी एखादी क्लाइम्बिंग ऍक्टिव्हिटी माहिती असेल तर ती तुम्ही इथं मेन्शन करू शकतात या वेबमध्ये. सो आय एम गिव्हिंग दिस इज ओनली करेक्ट. आय एम नॉट टॉकिंग अबाउट दिस. म्हणजे हेच बरोबर आहे असं नाही. तुम्ही एक्स्ट्रा काहीतरी माहिती इथं दुसरी लिहू शकतात. नेक्स्ट वन इज आईस क्लाइम्बिंग. म्हणजे आईस क्लाइम्बिंग असेल किंवा रॉक क्लाइम्बिंग, दॅट इज ऑलरेडी गिवन फॉर अस. नेक्स्ट हायकिंग असेल, बोल्डरिंग असेल. सो we have complete here the activities which are related with climbing. So other activities if you know, that also you can write here. Those are also acceptable here in this lesson. या लेसन मध्ये जर आइस ब्रेकरच्या फर्स्ट जे डिस्कस साठी क्वेश्चन दिले त्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा काही ऍक्टिव्हिटीज लिहायचं म्हटलं तर ते सुद्धा तुम्ही लिहू शकता. नाउ नेक्स्ट, there are certain prerequisites for mountaineering. With reference to the following points, develop a short dialogue between you and your friends about mountaineering. आता इथं प्रिकॉशन्स किंवा प्री प्लॅनिंग काय असलं पाहिजे while you are going for mountaineer. एक माउंटेन किंवा गिर्यारोहक जे असेल तर तुम्ही कुठेतरी डोंगरावर जाणार असाल, एखादा तुम्हाला डोंगर सर करायचा असेल, माउंटेन सर करायचं असेल, देन some important points are given here. On this we have to discuss. याच्यावर काही मुद्दे दिले आहेत. First point is given here, time. So how much time it will take to climb? किती वेळ घेणार आहे ते, किती वेळ लागणार आहे तिथे जाण्यासाठी. On that we can discuss here. Distance. डिस्टन्स किती असणार आहे तिथून तुम्ही क्लाइम्बिंग करणार, मी स्टार्टिंग पॉइंट टू एंड पॉइंट. म्हणजे स्टार्टिंग पॉइंट जो असेल तिथून तर एंड पॉइंट पर्यंत डिस्टन्स किती असणार आहे. इक्विपमेंट्स, व्हॉट आर द इक्विपमेंट्स विच विल बी इसेन्शियल फॉर माउंटेन. त्या माउंटेन साठी इसेन्शियल इक्विपमेंट्स काय असतील.
तर ते सुद्धा महत्वाचं. ऑन दॅट ऑल्सो हॅव टू डिस्कस. इक्विपमेंट मीन्स अवजार आहे किंवा काही साधनं असतील किंवा काहीतरी मटेरियल असेल त्यांच्यासोबत न्यायचं, तर त्याच्यामध्ये काय काय असलं पाहिजे, दॅट इज ऑल्सो गिवन हिअर. नेक्स्ट वन इज मेंटल अँड फिजिकल फिटनेस. So you must be mentally and physically fit while you are going for mountaineer. जेव्हा तुम्ही गिर्यारोहक म्हणून जात असाल डोंगर सर करण्यासाठी, तेव्हा तुम्ही मेंटली आणि फिजिकली फिट असले पाहिजे. ऑन दॅट ऑल्सो वी कॅन डिस्कस युअर क्लोथ्स. व्हॉट काइंड ऑफ क्लोथ्स which will be applicable, which will be essential for that, for climbing. क्लाइम्बिंग साठी कोणत्या प्रकारचे कपडे आपल्याला इसेन्शियल असणार आहेत, तर त्या प्रकारचे कपडे आपण घेतले पाहिजे. त्याच्यानंतर ट्रेनिंग. सपोज इफ एनी रिस्क इज देअर, तुम्ही क्लाइम्बिंग करत असताना एखादे रिस्क असण्यामुळे तुम्हाला मध्ये रिस्क किंवा एनी डेंजर मे बी देअर बिफोर यू, फॉर दॅट ट्रेनिंग इज ऑल्सो व्हेरी इसेन्शियल. म्हणजे माउंटन सारखा जो माउंट एव्हरेस्ट सारखा जर डोंगर सर करायचे असेल त्याच्यासाठी ट्रेनिंग घेणं खूप आवश्यक आहे. while you are क्लाइम्बिंग करत असताना, रोप वरून जात असताना, what precaution you should be taken किंवा you should take, तुम्ही कोणत्या काळजी घेतल्या, कोणकोणत्या प्रकारचे काळजी घेतल्या पाहिजे, हे सुद्धा आपण इथे डिस्कस करू शकतो. नेक्स्ट पॉइंट इज गिवन हिअर. डिस्कस विथ युअर पार्टनर the various hazards and risks that mountaineer treks has to face in expedition मध्ये काय, आता इथे त्यांनी काय म्हटलेलं आपल्याला, डिस्कस विथ युअर पार्टनर व्हेरियस हजार्ड्स, म्हणजे काय डेंजर्स किंवा धोका असेल, रिस्क असेल, तर अशा प्रकारच्या रिस्क जेव्हा असतील ज्या गिर्यारोहकाला रिस्क, तर कोणकोणत्या प्रकारच्या रिस्क त्यांना उद्भवू शकतात तिथं. सो ऑन दॅट वी हॅव टू डिस्कस. त्याच्यावर आपल्याला आता डिस्कस करायचं आहे. सो सहकार्याबद्दल जेव्हा तुम्ही त्याच्या सोबत असणार, युअर पार्टनर, तर त्याला कोणकोणत्या रिस्क असतील किंवा त्या मोहीम जी एखादी असेल, आता एक्सपेडिशन मध्ये काय, एखादी मोहीम असेल किंवा ठरवलेली मोहीम असेल, ती कंप्लीट करत असताना काय करावं लागेल किंवा रिस्क तिथं कोणकोणत्या असतील, तर आता माउंटेन किंवा ट्रेकिंग करत असताना कोणकोणत्या रिस्क असतील, तर त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची येतं. सो रिस्क कोणकोणते असू शकतात, स्नोवी अँड स्टोमी विंड, म्हणजे बर्फ पडत असेल किंवा स्टोम असेल. ब्लिझर्ड मध्ये काय, स्नोफॉल, हेवी स्नोफॉल. सो स्नोफॉल वगैरे होत असेल तर तिथं स्नोफॉल सुद्धा जर होत असेल तर तेव्हा आपण हे करू शकतो की स्नोफॉल इट विल बी डेंजर. म्हणजे स्नोफॉल असेल, दॅट इज ऑल्सो वन ऑफ द रिस्क फॉर देम. देन फॉलिंग ऑफ रॉक्स, खडक वगैरे खचत असेल, ज्याला आपण म्हणतो दरड कोसळणे वगैरे. यू कॅन ऑब्झर्व और तुम्हाला कदाचित माहिती असेल की पावसाळ्यामध्ये एखाद्या आपण घाटातून वगैरे जात असताना तिथं लिहिलेलं असतं की इथं लँडस्लाइड होते किंवा इट इज व्हेरी डेंजर टू ट्रॅव्हल, म्हणजे जे दरड वगैरे कोसळतात त्यामुळे हे डेंजर आहे प्रवास करणं, असं आपल्याला दिलेलं असतं किंवा लिहिलेलं असतं. ते सुद्धा आपण इथं, ही सुद्धा काय असणार आहे त्यांच्यासाठी, एक रिस्क असणार आहे. तिथं फॉलिंग ऑफ रॉक नसेल माउंटेन सर करत असताना, बट फॉलिंग ऑफ आईस मे बी देअर, आईस फॉलिंग मे बी देअर. आईस फॉलिंग दॅट विल बी व्हेरी डेंजर फॉर देम. जे आईस फॉलिंग असेल किंवा आईस रेन जो असेल तर तो सुद्धा काय असणार आहे, डेंजर असणार आहे त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर स्नो बाईट ड्युरिंग द स्टे ऑफ जर्नी, जी जर्नी तुम्ही प्रवास करत असाल तर तो स्नोफॉल जो असेल, तर स्नोफॉलने सुद्धा, स्नो बाईट म्हणजे काय की हेवी सिव्हिअर बाईट मे बी देअर. स्नो मध्ये तुम्ही जर बर्फामध्ये असाल तर बर्फामध्ये आपण हातात 5 मिनिटं सुद्धा बर्फ धरू शकत नाही, तर टोटल आपली बॉडी जर बर्फामध्ये असेल देन स्नो बाईट ड्युरिंग द स्टे ऑफ द जर्नी. एखाद्या ठिकाणी तुम्ही रेस्ट घेताय, तिथं योग्य ठिकाण जर मिळालं नाही रेस्ट घेण्यासाठी while you are climbing Mount Everest, then it will be very danger for you and your partner also. ते आपल्या पार्टनरसाठी सुद्धा आणि आपल्यासाठी सुद्धा खूप धोक्याचं असू शकतं. सो मेनी काइंड ऑफ रिस्क मे बी देअर. ऍटमॉस्फिअर मे बी देअर, ऍटमॉस्फिअर असेल त्याच्यामध्ये बदल झाला, दॅट मे बी ऑल्सो व्हेरी डेंजर. ते सुद्धा मिस्ट असेल, फॉग असेल, धुकं असेल, ते सुद्धा डेंजर असणार त्याच्यासाठी. त्याच्यानंतर प्रॉब्लेम ऑफ कंपॅनियन्स इंजुरी. जर तुमचा पार्टनर असेल, कंपॅनियन, युअर फ्रेंड, इंजुरी म्हणजे काय, तो जर दुखापत झाला, जखमी झाला, दॅट इज ऑल्सो वन ऑफ द रिस्क वी कॅन से. ती सुद्धा एक मोठी आपण रिस्क म्हणू शकतो. नेक्स्ट टायर्डनेस, थकवा. जर तुम्ही खूप थकलेले असाल अर्ध्या रस्त्यात जाऊन किंवा मध्य रस्त्यात जाऊन आणि तिथं रेस्ट घ्यायला कुठेही ठिकाण नसेल, दॅट इज ऑल्सो वन ऑफ द रिस्क फॉर दॅट.
ही सुद्धा एक काय असणार आहे, रिस्क असणार आहे टू माउंटेर और अ ट्रेकर. सो वी कॅन से सो दिस काइंड ऑफ रिस्क आर देअर अँड दिस आर वी कॅन से द रिस्क और मेनी अदर रिस्क मे बी देअर. याच्यापेक्षा दुसरे काही रिस्क असू शकतात. सपोज इफ यू हॅव सम इन्स्ट्रुमेंट, तुमच्याकडे काय काय इन्स्ट्रुमेंट्स आहेत टू टेक केअर फ्रॉम और टू प्रोटेक्ट युअर सेल्फ फ्रॉम सिव्हिअर कोल्डनेस, थंडीपासून वाचण्यासाठी काही तुमचे कपडे वगैरे असतील, ते जर समजा हे झाले किंवा ते जर तुम्ही विसरला, ते सुद्धा एखादे रिस्क असू शकते. ते एखाद्या ठिकाणी जर तुम्ही म्हणजे तुमच्या हातातून जर पाण्याचं, तुम्हाला गरम पाण्याचं बॅग असेल, वॉटर बॅग असेल, ती जर एखाद्या वेळेस तुमच्या हातातून निसटली, खाली पडली, तरी सुद्धा तुमच्यासाठी एक रिस्क असेल की तुम्हाला पाणी कुठून म्हणजे म्हणजे हॉट वॉटर तुम्हाला तिथून कुठून मिळेल. सो दीज आर द वी कॅन से रिस्क अँड मेनी अदर रिस्क मे अकर देअर. त्या पोझिशनला किंवा त्या सिच्युएशनला वेगवेगळे दुसरे रिस्क सुद्धा उद्भवू शकतात, वेगवेगळे धोके उद्भवू शकतात. नाव द इंट्रोडक्शन ऑफ द रायटर. जो रायटर आहे त्यांचं इंट्रोडक्शन बघूया आपण. तेनजिंग नोर्गे 19 मे 1914 to 9 May 1986, known by birth as a Namgol Wagdi and often referred to as Sherpa Tenzing. He was known as Sherpa Tenzing. ते शेर्पा तेनसिंग नावाने फेमस होते. ही वॉज अ नेपाली इंडियन शेर्पा माउंटेड. ते नेपाली इंडियन म्हणजे भारतात सुद्धा वास्तव्य त्यांचं आणि नेपाळमध्ये सुद्धा वास्तव्य होतं, त्यामुळे त्यांना काय म्हटलंय, नेपाली इंडियन शेर्पा माउंटेड. He was one of the first two individual known to reach the summit of Mount Everest, which he accomplished with Edmund Hillary on 29th May 1953. म्हणजे मिस कोइन्सिडेंट इथं बघू शकतो की तेनजिंग नोर्गेचा जन्मदिवस काय आहे, 29 मे. आणि त्यांनी ज्या दिवशी तो माउंट एव्हरेस्ट जगातला सर्वात उंच शिखर सर केलेला आहे, तो दिवस सुद्धा काय आहे, 29 मे. म्हणजे त्याच्या बर्थडेचे मीन्स हाऊ लकी दिस पर्सन इज. म्हणजे हे व्यक्ती किती लकी असू शकतात आपण इमेजिन सुद्धा करू शकत नाही. अँड ही इज वन ऑफ द पर्सन, ही इज वन ऑफ द पर्सन फ्रॉम टू who completed or who is known as the first mountaineer or who accomplished or who has climbed the Mount Everest for the first time. जे दोन पहिल्यांदा जगातले पहिले व्यक्ती माउंट एव्हरेस्ट सर करणार आहे, त्याच्यामधल्या एक व्यक्ती तेनजिंग नोर्गे आणि दुसरा एडमंड हिलरी. ही वॉज विथ एडमंड हिलरी. दिस पर्सन इज तेनजिंग नोर्गे and this one is Edmund Hillary. So he was with him. सो ही दोन व्यक्ती जगातली माउंट एव्हरेस्ट म्हणजे जगातली पहिली माउंट एव्हरेस्ट सर करणारे व्यक्ती आहेत. अँड देन सम ऑनर्ड ही गॉट. तेनजिंग नोर्गे गॉट सम ऑनर्स अँड दोज ऑनर नाव लेट अस सी हियर. यांना कोणकोणते अवॉर्ड्स मिळालेत किंवा ऑनर मिळालेले आहेत, नाव लेट अस सी हियर. The first award or the honor he got, that is Tiger Medal. Tiger Medal मिळाले त्यांना in 1938. हिमालयन क्लब आहे त्यांनी दिलेला आहे. इट इज इन थर्ड एव्हरेस्ट एक्सपेडिशन. एक्सपेडिशन याचा अर्थ एक्सपेडिशन, अ जर्नी अंडरटेकन बाय ग्रुप ऑफ पीपल विथ अ पर्टिक्युलर पर्पज, स्पेशली दॅट ऑफ एक्सप्लोरेशन, रिसर्च और वॉर. यांच्या पर्टिक्युलर पर्पज साठी एक जर्नी होती आणि ती जर्नी म्हणजे कोणती, to climb Mount Everest. That was his journey. The second honor, Star of Nepal, that he got in 1953. King Tribhuvan कोणी दिलेला, किंग त्रिभुवन यांनी ऑल अकम्प्लिशमेंट. आणि कशाबद्दल दिलेला आहे, ऑल अकम्प्लिशमेंट, सगळ्या ज्या त्यांनी अकम्प्लिशमेंट केलेल्या आहेत किंवा जे यश मिळवलेले आहेत त्याच्याबद्दल हा त्यांना अवॉर्ड देण्यात आला होता. देन थर्ड वन पद्मभूषण 1915 आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जो मानांक आहे, ऑनर्ड आहे, तो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांना 1959 ला दिला होता, ऑल अकम्प्लिशमेंट साठी देण्यात आला होता. तेनजिंग डिस्क्राइब द climb to the top and all event occurred during the historic climb. The article also described what brought him to climb mountain. Now here Tenzing describe here, Tenzing ने इथे काय डिस्क्राइब केलेलं आहे, all his experience while he was climbing to the top of the mountain वर सर करत असताना त्यांना कोणकोणत्या प्रसंगांना तोंड द्यावं लागलं. सो दॅट वॉज अ हिस्टोरिक क्लाइम्ब, एक ऐतिहासिक
म्हणजे ऐतिहासिक त्यांनी क्लाइंब केलेला आहे. तर जो ऐतिहासिक क्लाइंब आहे त्याचे इव्हेंट जो आहे तो इथं पूर्ण त्यांनी डिस्क्राईब केलेला आहे. त्यांचा जो अनुभव आहे तो डिस्क्राईब केलेला आहे. द आर्टिकल असो डिस्क्राईब व्हॉट ब्रोट हिम टू क्लाइंब माउंटन, आणि कशामुळे कोणी त्यांना प्रेरणा दिले टू क्लाइंब माउंट एव्हरेस्ट, अँड हाऊ ही इन्स्पायर्ड or who inspired him, that is also he described here in this lesson.